डॉक्टर, डायरेक्टर, व्यापारी व सर्व लोकांचे मी हार्दिक स्वागत करतो. हॅपी स्माईल ज्याची पहिली ब्रांच वालचंदनगरमध्ये गेल्या 2 वर्ष कार्यरत आहे व नागरिकांचे दंत विकारांकरता योग्य ती ट्रीटमेंट देत आहे, त्याप्रमाणे त्या सर्व सुविधा भवानीनगर येथे व आसपासच्या परिसरात लोकांना देण्यासाठी आपण भवानीनगर येथे हॅपी स्माईलची दुसरी ब्रांच सुरू करीत आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पृथ्वीराज बापू यांनी एका आमंत्रणात आपली उपस्थिती दाखवली, याबद्दल मी मनापासून आभार मानतो. तसेच आमच्याबरोबर सतत असणारे माननीय उत्तम दादा यांचे पण मी आभार मानतो. या क्लिनिकमध्ये मी व डॉक्टर कौस्तुभ पटेल सर्वांची सेवा करण्यासाठी उपस्थित राहील. आमच्या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक सेवेसाठी डिजिटल एक्सरे, लेझर ट्रीटमेंट, इम्प्लांट, रूट कॅनल, क्लिप बसवणे, अनेक प्रकारच्या सर्जरीज इत्यादी सेवा उपस्थित आहेत. याशिवाय दंत आरोग्य शिबिर, मोफत तपासणी शिबिर व जनजागृती करिता अनेक कार्यक्रम आपण घेऊ. आमचे उद्दिष्ट हेच आहे की हास्यनिरोगी जीवन आनंदी आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण प्रयत्न करू. तुमचे प्रेम व आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर चिराग गांधी. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रास्ताविक करत असताना काय सुविधा देणार हेही त्यांनी सांगितले. सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. नमो अर्हंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोवे सौवसाहूणं एसो पंचनमो यारो सौव पावपणासुणु मंगलाणंच सव्वेसिं पढमं हवै मंगलं. चत्तारि मंगलम अरिहंता मंगलम सिद्धा मंगलम साहू मंगलम केवली पन्नतो धम्मो मंगलम. चत्तारि लोगोत्तमा अरिहंता लोगोत्तमा सिद्धा लोगोत्तमा साहू लोगोत्तमा केवली पन्नतो धम्मो लोगोत्तमो. चत्तारि शरणं पवज्झामि अरिहन्ते शरणं पवज्झामि सिद्धे शरणं पवज्झामि साहू शरणं पवज्झामि केवली पन्नतो धम्मं शरणं पवज्झामि. धन्यवाद. नमोकार मंत्रानेच आपण का सुरुवात केली याचं कारण सांगतो. नमोकार मंत्र हा जैन धर्मातलाच केवळ जैन धर्मासाठी म्हणून नाही, तो सर्व धर्मीय लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा अशा पद्धतीचा मंत्र आहे. या मंत्राने पावित्र्य निर्माण होतं, या मंत्राने सर्व प्रकारच्या दुर्गती जातात, या मंत्राने सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्ती संपतात. आणि हा नमोकार मंत्र म्हणजे अनादि अनंत असून सर्वच जे काही आहेत समाजामधून आशीर्वाद देणारी मंडळी त्या सगळ्यांना आपला नमस्कार आहे. म्हणून आज आपण सर्व देवदेवतांना नमस्कार करतो आहोत, त्याचबरोबर सर्व साधूंना नमस्कार करतो आहोत, त्याचबरोबर सर्व पंडितांना, शास्त्रींना, विद्वानांना नमस्कार करतो आहोत, त्याचबरोबर आपण सर्व प्रकारच्या शास्त्रज्ञांना नमस्कार करतो आहोत. तो हा नमोकार मंत्र आहे. म्हणून त्या नमोकार मंत्राने आपण आज कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी जे आपल्याला रोजच्या रोज या ठिकाणी दाताच्या क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर उपलब्ध होत आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण हे सर्व काही करत असताना, सुविधा देत असताना त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम द्यावं ही आपली अपेक्षा आहे. ते डॉक्टर कौस्तुभ पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, कृपया आपण आपलं प्रास्ताविक या ठिकाणी करावं. डॉक्टर चिराग गांधी आपल्या सेवेसाठी इथं उपस्थित असणार. आमचे ध्येय फक्त उपचार करणे तेवढं नाही, तर प्रत्येक आलेल्या रुग्णाला घरासारखं वातावरण देऊन त्यांना त्यांची भीती कमी करून पूर्णपणे समाधान देणे आहे. लहान मुलांपासनं तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आम्ही वैयक्तिक लक्ष योग्य मार्गदर्शन आणि
आवश्यक उपचार असे देणे असे आमचं निर्णय आहे. तर यासाठी सगळ्यांनी आमची विनंती आहे की सगळ्यांनी आमच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद असो. धन्यवाद. डॉक्टर कौस्तुभचा एक प्रश्न होता. तो प्रश्न असा होता, मला भाषण करता येत नाही. दुसरा प्रश्न असा होता, माझं मराठी नीट नाही. आणि तिसरा प्रश्न होता, मॉप समोर बघितलं की मला पहिल्यांदा काय बोलावं सुचत नाही. चांगलं बोललं की तो, आहे की नाही? त्या मनाने खूपच चांगलं बोलला. आता दातही तितकेच चांगलं पाहिलं अशी आपली अपेक्षा. डॉक्टर राकेश मेहता विनंती करतो. डॉक्टर राकेश मेहता, आपण संचालक मंडळांचं एकदा आपण शाब्दिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत करावं. आज आपल्या भवानीनगरच्या परिसरामध्ये, भवानीनगर गावामध्ये, सणसर भवानीनगर परिसर, काटेवाडी परिसरात हॅपी डेंटल क्लिनिक नावाचं डेंटल क्लिनिक जे आपल्या भवानीनगरला प्रथमच दाताचा दवाखाना चालू होत आहे. डॉक्टर चिराग आणि डॉक्टर कौस्तुभ हे दोघं हे क्लिनिक चालवणार आहेत. त्यांना प्रथमतः भवानीनगर सणसर काटेवाडी डॉक्टर्स असोसिएशनकडून मी त्यांना शुभेच्छा देतो. पहिला सर्वांचाच स्टेजवर बोलून घेऊन सत्कार करण्याची बाहुबली बहीणची मनीषा आहे, इच्छा आहे. मनीषा म्हणजे इच्छा आहे. मात्र वेळेचं बंधन आणि बापूंना जायची गडबड आहे. खरं म्हणजे एवढ्या वेळात वेळ काढून बापू आले म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण बापूंचे ऋणी आहोत. परंतु तत्पूर्वी मी उत्तमदादांना विनंती करतो, आपण आपलं या ठिकाणी आशीर्वादपर भाषण द्यावं. कोणताही कार्यक्रम असेल तर चिरागचं पहिलं म्हणणं असतं की उत्तमदादा आले पाहिजेत आणि उत्तमदादांच्या हस्ते सुरुवात झाली पाहिजे. उत्तमदादांनी पहिल्यांदा आशीर्वाद दिला पाहिजे. कारण उत्तमदादांचं केवळ एका व्यक्तीवर, एका माणसांवर असा प्रेम नाही आहे, तर संपूर्ण गांधी कुटुंबियांना त्यांचा आशीर्वाद आहे. मी उत्तमदादांना विनंती करतो, कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. बापू म्हणतायत त्याशिवाय उत्तम होतच नाही काम, म्हणून आपण टाळ्यांच्या गजरात उत्तमदादांचं स्वागत करू. डॉक्टर चिरागच्या हॅपी स्माईल या दाताच्या दवाखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आदरणीय बापू या ठिकाणी उपस्थित राहिले. बापूंच्या हस्ते उद्घाटन झालं. मी कळंब वालचंदनगर परिसराच्या वतीनं बापूंना त्याबद्दल धन्यवाद देतो. वालचंदनगर परिसरामध्ये बाहुबली दादांचं राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं काम आहे. अडीअडचणीत असणाऱ्या माणसांना मदत करणं हे एक त्यांचं ध्येय आहे. काही काळापूर्वी वालचंदनगर कंपनी थोडी अडचणीत होती. बऱ्याच कामगारांचे 6-6 महिने पगार होत नव्हते. परंतु बाहुबलीदादांनी एकाही खातेदाराचं की जे कामगार आहेत त्यांची उधारी बंद केली नाही. जेव्हा द्यायचे तेव्हा पैसे द्या, पण तुम्ही सुखी राहा, हा दादांचा नेहमी त्यांना संदेश असायचा. आणि त्याचमुळं आज दादा आमच्या परिसरामध्ये दादासारखेच त्या ठिकाणी आहेत. मी तर माझ्या मोठ्या भावाच्या जागेवरती त्यांना स्थान दिलेलं आहे. आमच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये दादांची सही झाल्यावरतीच मी आणि आबा सही करतो. कारण दादांची सही झाली म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी कुठलीही भीती नसते. कारण ते सगळं चोखंदळपणे सगळं बघत असतात. आणि त्यांच्या चिरंजीवाच्या पोटी चिरागसारखा एक मुलगा जन्माला आला. आजकाल सर्वांची ओढ असते शहराकडे, परंतु त्यांनी सांगितलं की माझे आजोबा जिथं असतील तिथंच मी राहणार. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी वालचंदनगरला हॉस्पिटल सुरू केलं. जाता येता कधी आम्ही बघतो त्याच्या हॉस्पिटलसमोर बऱ्यापैकी गाड्या लागलेल्या असतात आणि तोही मेहनतीने त्या ठिकाणी काम करतो. आमच्या परिसरामध्ये मोफत दंतचिकित्सा शिबिर तो घेत असतो. आता आपल्या इथून गेलेल्या पालखीमध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 वारकऱ्यांना त्यांनी दंत तपासणीचं काम त्या ठिकाणी केलं. तुकाराम महाराजाची पालखी असो किंवा सोपन काकाच्या पालखी असो, या ठिकाणी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी कॅम्प लावला होता. आणि दाताच्या विषयी काही औषधं, त्या लोकांना काही तपासणी करून काय पुढं ट्रीटमेंट घ्यायची या सर्व गोष्टी दिल्या. आणि बऱ्याच ठिकाणी
कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सेवा हा चिराग देतो, कारण त्याचे आजोबा अजून बऱ्यापैकी कमवतात आणि वडील तर इतकं कमवतो की यदा कदाचित ईडीसुद्धा मागे लागण्याची शक्यता आहे. म्हणून चिराग बिनधास्तपणे आपलं क्लिनिक चालवतो, देतील एवढे पैसे घेतो, पण ट्रीटमेंट चांगली देतो. आज भवानीनगर परिसरामध्ये त्याचा हा दवाखाना सुरू होत असताना अतिशय आनंद होत आहे. बापूंसारखं त्या ठिकाणी उद्घाटनासाठी अडचणीतून बाहेर काढणारं व्यक्तिमत्व असं बापूंकडे बघितलं जातं आणि त्या आज या कार्यक्रमाला बापू भेटले. त्यांचं संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलं. निश्चितच बापू तुमच्या संचालक मंडळाचं चिरागवरती लक्ष असावं. पुन्हा एकदा मी या कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे बापू आल्याबद्दल मी बापूंना धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर सचिन गांधी पुण्यामध्ये मोठे न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत, यश गांधी. तेही वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या बऱ्याचशा अंशी ज्या सुविधा असतात ते पुरवण्याचं काम करतात. यश गांधींना मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, कारण ते पुढच्या काळात या संपूर्ण फॅमिलीचे, शहा फॅमिलीचे आणि गांधी फॅमिलीचे ते जावई होत आहेत. मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्याची बायको या ठिकाणी उपस्थित आहे. ती म्हणली एवढा चांगला समारंभ होत असताना चिरागबद्दल मला जरा 2 शब्द बोलायचेच आहेत. त्याच्या बायकोनी आत्ताच मला सांगितलं. मी तिलाच विनंती करतो या ठिकाणी ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चिरागच्या पाठीमागं जशी खंबीर उभी आहेस तसे या दवाखान्याच्या पाठीमागं सुद्धा उभी राहा. सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर चिराग गांधी यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आय एम सो प्राऊड ऑफ यू. ओपनिंग युअर सेकंड ब्रांच इज नॉट जस्ट अ माइलस्टोन in your career but a witness to your hard work, dedication and the love have for helping others throughout your profession. I have seen you late night, the careful planning and the sacrifices you have made to turn your vision into reality. The achievement is more than just a clinic. It's a dream you built with your own hands, step by step. Your passion inspires me every single day, and I feel so lucky to walk with you in this journey. Here's to the new beginning, endless success and beautiful future you are creating. Congratulations, my rock, my partner, my inspiration. I am beyond proud of you. Thank you. ती अतिशय उत्तम प्रकारे इंग्लिश बोलते आहे, पण मात्र नुसती इंग्लिश बोलत नाही, ती घरामध्ये मराठी सुद्धा बोलते. डॉक्टर चिरागला एक चांगल्या पद्धतीचा समर्थ असा साथ देत असताना तिचं नाव ती सार्थ करते. तिचं नाव मीनल आहे. मीनल म्हणजे जे कोणी असेल त्याच्यामध्ये सहजासहजी सामावून जाणं, अशा पद्धतीने मला चिरागमध्ये मीनल सहजासहजी सामावून गेलेली आहे. आता फक्त अपेक्षा आहे आणि आपल्या सर्वांची इच्छा आहे अशाच पद्धतीचं कौस्तुभनी सुद्धा लवकरात लवकर कुणाला तरी शोधावं. कौस्तुभचं आपल्याला पुढच्या वर्षी जोडीने स्वागत करता यावं अशा पद्धतीची अपेक्षा करूयात. कौस्तुभला शुभेच्छा देऊयात. बापू कौस्तुभला आशीर्वाद देत असताना चिरागला आशीर्वाद देत असताना आपण आपला स्वभावच वेगळा आहे. बापू आपल्याला संस्कृती आहे, आपल्याला संस्कार आहे, आपल्या घराण्यामधून आलेलं एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आपण जोपासत आहात. समाजसेवेचं आपलं व्रत आहे आणि सामाजिक जाणीवेचा आपला स्वभाव आहे. मी आपल्याला विनंती करतो, चिरागला मनपूर्वक आशीर्वाद द्यावेत. चुकल तिथं कान धरावा, मात्र बरोबर असेल तर शाबासकीची पाठ थोपटावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्याला शाब्दिक स्वरूपामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. हॅपी स्माइल्स या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले आमचे सहकारी वाचनाचे उद्योगपती व शिक्षणतज्ञ उत्तमदादा पडतरे, ज्यांच्या आमंत्रणावर आपण सर्व या ठिकाणी आलेलो होते, भाऊली गांधी, नेहरू गांधी, डॉक्टर चिराग गांधी, डॉक्टर कौस्तुभ पटेल, आमचे सहकारी
अनिल काटे, शिवाजीराव निंबाळकर सर, रणजित निंबाळकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डोंबराई भाऊ, सुदर्शन शाह, आमचे जुने मित्र जे अनेक वर्षांनी भेटले असे विकास शहा, ऋतुराज गोलब, प्रशांत दर्डे, भाऊसाहेब सपकळ, सर्व गांधी कुटुंबीय, डॉक्टर मेहता आणि यश गांधी. कार्यक्रमाची सुरुवात चांगली झालेली, उत्तम आहेत, त्यामुळे यश निश्चितच आहे. मी सर्वप्रथम या डेंटल क्लिनिकचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, सर्व गांधी कुटुंबाच्या उपस्थितीत, भवानी माता आणि महागणपती उपस्थितीने या डेंटल क्लिनिकचं उद्घाटन झालं या ठिकाणी जाहीर करतो. एक नवीन उपक्रम या भावनगर परिसरात चालू होतोय. या परिसरात अनेक दवाखाने आहेत, मात्र डेंटल क्लिनिक पहिलंच आहे. या दोन्ही डॉक्टरांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून उत्तम सेवा घडावी, त्यांच्या उत्कर्षाबरोबरच इथल्या सर्व या पंचक्रोशी इथल्या सर्व नागरिकांना चांगली सेवा मिळावी आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एक चांगलं डेंटल क्लिनिक नावरूप आले असं मी त्यांना शुभेच्छा देतो. आता बरंचसं या ठिकाणी विकास शाह बोलले किंवा इतर मंडळी बोलली. आता मिनल गांधींचं मनोगत ऐकलं, खूप सुंदर तुम्ही बोलला. एकतर दाताच दवाखाना, नवऱ्याच्या नावाने दातोट खाणारे बायका बघितले, त्याला इथले कोणीच अपवाद नाहीत, परंतु ते दंतक्लिनिकच्या निमित्तानं तुम्ही त्याचं गुणगान केलं. हॅट्स ऑफ टू यू, यू स्पोक व्हेरी वेल. हे गांधी कुटुंब आता उत्तम सांगितल्या पद्धतीने नावाप्रमाणे गांधी या विचाराचं आहे. सगळ्यांशी चांगलं राहायचं, उत्तम व्यापार करायचा, सुसटून व्यापार करायचा आणि आपला सर्व व्यवसाय चालवायचा, अशा गांधी कुटुंबांची गेली कित्येक पिढीची एक परंपरा आहे. मी सर्व कुटुंब चांगलं ओळखतो. विकास शाहसारखे त्यांचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत. इथं निश्चितपणे त्याच्यातून सगळं चांगलं होणारच आहे. या परिसरात एका डेंटल उद्घाटन करत असताना इथला परिसरामध्ये मी आवर्जून सांगेन की हा जो परिसर आहे बंधूने बऱ्याचशा अडचणी आहेत. 28 मेला नवीन संचालक मंडळ अधिकार आलं. आपल्याला सर्व परिसर चांगला करायचा आहे. इथले सर्व व्यापारी आहेत, विविध क्षेत्रात असलेले व्यापारी आहेत. जेव्हा कारखाना 56 साली झाला तेव्हा इथं अनेक व्यापारी लांबून आले, व्यापार भेट झाली. मला वाटतं ते साधारण 67-68 समोर इथे फार मोठी आग पण लागली होती. इथली मळीचं यार्ड पेटलं होतं आणि त्यानंतर इथे स्लॅबची सगळं ही झाली, दुकानं झाली. परंतु आज यामध्ये सर्व बदल करायची गरज आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2097-98 साली इथे जे डांबर टाकलं होतं त्या आजपर्यंत डांबर पडलेलं नाही. हे सर्व आपल्याला बदलायचं आहे. स्वच्छता चांगली करायची. स्वच्छते बाबतीत संचालक मंडळाने चांगलं पाऊल घेतलेलं आहे. ते या ठिकाणी तुम्ही सर्व बघताय. हे सर्व करत असताना तुम्ही सर्वांनी सहकार्य द्यावाशी आपल्या सगळ्यांनी विनंती आहे. सर्व दुकानाचे आपण मोजमाप घेतोय. कळत न कळत काय मंडळींनी कारखान्याच्या परवानगीच्या मागच्या बाजूला दुकानं वाढवलीत आणि परस्ताचा आढावा घेत होतो की या दुकानाचं आपल्याला किती भाडं मिळतं आणि इथं बसणारे रोजचे फळ विकणारी मंडळी आहेत, लांब फळ बाहेर विकायला येतात, त्यांचं भाडं किती मिळतं याच्यात थोडं वेगळा आपण बोलला पाहिजे, कारण बाजारपेठेत आम्ही बोलतो आज. तर इथं जे फळं विकतात त्यांचं वार्षिक उत्पन्न हे इथल्या तुमच्या सर्व व्यापारी गाळ्यापेक्षा जास्त आहे. ऐकून आम्हाला तर धक्काच बसला. त्यामुळे तुम्हाला हे सर्व भाडेवाढ करत असताना सुविधासुद्धा चांगल्या प्रकारे दिल्या जातील ह्याची तुम्ही खात्री बाळगा. एक उत्तम वस्तात आपल्या ठिकाणी निर्माण करायची ही जाणीव आम्ही कधी विसरणार नाही की इथं तुम्ही सर्वजण आल्यामुळे इथे व्यापारी पेठ झालेली. कारखाना आहे अडचणी, आता उत्तम आम्हाला तर खरं आहे. त्या कारखान्या अडचणी काढत असतानाच तुमच्या कुठल्या अडचणी राहणार नाहीत. एक चांगलं काम या ठिकाणी तुम्हाला दिसेल. एक उत्तम वस्तात या ठिकाणी एक चांगली बाजारपेठ या ठिकाणी दिसणार आहे. कारण भावनगर म्हणजे पंचक्रोशीतील सर्व इथं शेतकरी मंडळी येतात, सर्व बंधू वगैरे येतात, त्यांना चांगली सोय मिळाली. उत्तम दवाखाने होत, चांगले हॉटेल्स हवेत, चांगले किराणा दुकान होत, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी केला, एक देखणा कार्यक्रम झाला. त्याबद्दल गांधी कुटुंबापासून धन्यवाद देतो. आजही वेळ येत नाही, ऊन खूप वाढलं आहे आणि उन्हाच तर तुमच्यापेक्षा मला जास्त होतं हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा त्या दोन डॉक्टर्सना एक चांगलं त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे.
मी त्यांना परत एकदा आमच्या संचालक मंडळाच्या वतीने कारखान्यात तमाम सभासद कामगारांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने त्यांनी एक आपल्याला या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. 31 तारखेपर्यंत सर्व दंत रुग्णांची परिसरातून येणाऱ्या सर्व दाताच्या जे काही रुग्ण येतील त्यांच्यासाठी मोफत तपासणी राहील. आणि सुविधांमध्ये सुद्धा ज्या सुविधा आपल्याला खर्चिक असेल ते सुद्धा कमीत कमी खर्चामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा नफा न घेता त्यांना सुविधा देण्याचा त्यांच्या दोघांनी या ठिकाणी संकल्प जाहीर केलेला आहे. आणि तो संकल्प असा आहे, रुग्ण यावेत एवढंच नाही तर सुविधा मिळावी ही त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो. 31 तारखेपर्यंत मोफत तपासणी, त्याबरोबर नंतर शिबिरं आणि त्याबरोबर नंतर बापू एक त्यांनी आत्ता बोलून दाखवलं, कारखान्यामधील जेवढे कामगार आहेत कारखान्यामध्ये येऊन तिथं किंवा इथं यापैकी एक शिबिर फक्त कामगारांच्यासाठी घेऊयात असं त्या पद्धतीने त्यांनी आत्ता एक जाहीर केलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सहकार्य करावं. एक कारखान्यांसाठी स्वतंत्रपणाने शिबिर घेऊयात. अतिशय उत्तम प्रकारे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. पहिल्यांदा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो बापूंचे. उत्तम दादांनी बापूंना सांगितलं की या गांधी कुटुंबियाच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला बापू तुम्ही यायला पाहिजे, तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे. आणि बापूंनी कोणतेही आडेवेडे न घेता, अत्यंत बिझी शेड्यूल आहे सध्याच्याला, कामाचा व्यापही भरपूर आहे, तरीसुद्धा येतो म्हणाले, आले, उद्घाटन केलं, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला. याबद्दल मी पहिल्यांदा गांधी कुटुंबियांच्या वतीनं मी पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. उत्तम दादा या फॅमिलीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभे आहेत, उत्तम प्रकारे उभे आहेत, त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व संचालक मंडळ, आता व्यक्तिगत नावं घेत नाही, त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. या ठिकाणी वालचंदनगरहून बरेचसे लोक आलेत, परंतु वालचंदनगरला या फॅमिलीच्या पाठीमागे एक ताकद देणारी व्यक्ती आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब डोंबाळे पाटील. त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी सर्व डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, येऊन गेली, काहींना कामाचा व्याप असल्यामुळे गेली. सर्व मेडिकल असोसिएशन, भवननगर आणि बारामती, इंदापूर यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी हे सुरुवात करत असताना आपले जवळचे नात्यातली माणसं आहेत म्हणून केवळ नाही, तर एक माणुसकीच्या नात्यानं निर्मल कुमार गांधी आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी खूप मोठं सहकार्य केलं. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना, स्टेजच्या बरोबर समोरच्या सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. लक्ष असू द्या चिरागकडं, लक्ष असू द्या कौस्तुभकडं, केवळ दाताच्या समस्येसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यानं माणूस म्हणून आपलं लक्ष असू द्या अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतो. थांबतो.